जय महाराष्ट्र मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सगळ्यात मोठी घडामोड घडत आहे आणि राज्याच्या राजकारणातून आलेली ही बातमी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणणारी ठरण्याची शक्यता अनेक राजनीती अभ्यासकांनी वर्तवली आहे. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत केलेले बंड आणि त्यानंतरची त्यांची राजकीय खेळी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाट्यमय वळण मानली जाते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आव्हान देत शिंदे यांनी केवळ सत्तांतरच घडवून आणले नाही, तर शिवसेना या मूळ पक्षावर आणि चिन्हावर आपला दावा सिद्ध केला. त्यांच्या या संपूर्ण प्रक्रियेमागे अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि राजकीय डावपेच होते, ज्यांनी राज्याच्या राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली. या राजकीय संघर्षाची सुरुवात त्यांनी पक्षातील आमदारांच्या नाराजीला संघटित स्वरूपाचे बंड बनवून केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले असून पक्ष हिंदुत्वाच्या मूळ विचारांपासून दूर गेला आहे, असा भावनिक आणि राजकीय नॅरेटिव्ह त्यांनी जाणीवपूर्वक तयार केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या युतीला विरोध दर्शवत त्यांनी स्वतःला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून सादर केले. शिंदे यांनी केवळ काही आमदारांना सोबत घेतले नाही, तर 40पेक्षा जास्त आमदारांचा मोठा गट तयार करून पक्षाच्या विधिमंडळ दलात आपले निर्विवाद बहुमत सिद्ध केले. हे करत असताना त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी पडद्यामागून अत्यंत प्रभावी समन्वय साधला. सुरत, गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करत त्यांनी आपल्या गटाला एकसंध ठेवले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राजीनामा देण्यास दबाव आणला. सत्तेत आल्यानंतर त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवून प्रशासनावर आपली पकड मजबूत केली, ज्यामुळे खालच्या स्तरावरील अनेक नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख त्यांच्याकडे आकर्षित झाले. राजकीय संघर्षासोबतच त्यांनी कायदेशीर लढाईवरही मोठा भर दिला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर त्यांनी पुराव्यांसह असा दावा केला की त्यांच्याकडे निवडून आलेले बहुसंख्य प्रतिनिधी आहेत. परिणामी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले, जो उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा धक्का होता. ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आनंद दिघे आणि बाळासाहेब यांच्या नावाचा वापर करून आपली प्रतिमा एका जमिनीवरील कार्यकर्त्याची बनवली. त्यांनी कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक कामांना प्राधान्य देऊन आणि सरकारी योजनांचा वेग वाढवून ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद पद्धतशीरपणे कमकुवत केली. अशा प्रकारे विचारधारेचा आधार, कायदेशीर लढा आणि भाजपची साथ या त्रिसूत्रीचा वापर करून शिंदे यांनी शिवसेनेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अशाच आपल्या राजनीती कौशल्याच्या सहाय्याने शिंदे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण पालटू पाहत आहेत. ते कसं आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर मित्रांनो, सुनेत्रा पवारांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची स्टेजवर चांगलीच गर्दी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नियोजित कार्यक्रमांमुळे अर्ज भरायला येणार नाहीत, असं आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं. पण अर्ज भरण्याआधीच्या मेळाव्यात मंचावरती एकनाथ शिंदे आले आणि एकच चर्चा चालू झाली. एकनाथ शिंदे अचानक कसे काय आले? बरं, फक्त आले नाहीत तर त्यांनी भाषण देखील केलं. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं म्हणत त्यांनी अजितदादांच्या आठवणी देखील जागवल्याचं पाहायला मिळालं. पण एकनाथ शिंदेंचं सुनेत्रा पवारांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी बारामतीला येणं हे दिसतंय तितकं साधं सोपं आहे का? यामागे नेमकं काय राजकारण शिजताना दिसतंय आणि एकनाथ शिंदेंची ही तिरकी चाल भाजपला कशी गोत्यात आणू शकते, पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंडळी, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याने आज बारामतीत होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाची झळ आजच्या सभेतनं दिसणार का, याची चर्चा होत होती. मात्र आजच्या सभेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपण आजवर दादांना साथ दिली आणि इथून पुढे वहिनींसोबत राहू अशा आशयाची भाषणं केली आणि राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष हा काहीसा निवाळलाय का, असं चित्र निर्माण झालं. पण या सगळ्या घटनांमध्ये चर्चा झाली ती एकनाथ शिंदेंच्या एंट्रीची. एकीकडे केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जागी आज चंद्रशेखर बावनकुलेंना बारामतीत पाठवलेलं. पण एकनाथ शिंदे मात्र नियोजित असा दौरा नसताना देखील स्वतः बारामतीत आले. सुनेत्रा पवारांसाठी त्यांनी भाषणही केलं. शिंदेंनी केलेली ही कृती राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिंदेंच्या बारामतीत येण्याची एवढी चर्चा होण्यामागची 3 महत्त्वाची कारणं समोर येत आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं असणारं भविष्य.
2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप जवळपास स्वबळावरती निवडणुका लढवेल आणि सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल याची चर्चा सातत्याने होत असते. मागे विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुबड्या बाजूला सरायचे आहेत असं विधान केलं होतं. तेव्हा भाजपचे मनसुबे हे स्पष्ट झाले होते. भाजपमध्ये सातत्याने होत असणारे पक्षप्रवेश इथपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये असताना सुद्धा मित्रपक्षांच्या विरोधात लढवलेल्या निवडणुका यामुळे भविष्यकाळात भाजपसोबत राहून सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसमोर स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत एकमेकांचा आधार होण्याची संधी एकनाथ शिंदे साधताना दिसतायत. अजितदादांच्या राष्ट्रवादीला देखील भविष्याची निश्चितपणे चिंता आहे. अशा परिस्थितीत विरोधक अजूनही कोमात असताना भविष्यात भाजप विरोधात दोन हात करायचे असतील तर एकट्याने काही होणार नाही. अशावेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीशी जवळीक कामी येऊ शकते आणि या विचारातूनच एकनाथ शिंदे सध्या दादांच्या पक्षाशी सलगी करताना दिसतात आणि बारामतीत येत एकनाथ शिंदेंनी याच दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली असं म्हणता येतं. एकनाथ शिंदे तिरकी चाल खेळतायत याचं दुसरं कारण दिसतं ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं एकमेकांना असणारी गरज. 2029च्या लोकसभा आणि विधानसभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. खरं तर या निवडणुकांना अजून जवळपास 3 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. पण असं असलं तरी भाजप अनेक ठिकाणची गणितं आतापासूनच आखत असल्याचं चित्र आहे. जर आपण राहुरीचं सत्ताचं उदाहरण घेतलं तर शिर्डी आणि नगर दक्षिण जिंकण्यासाठी नुकतंच पराजक्त तनपुरे यांच्यासोबत केलेली हातमिळवणी पाहिली तर भाजप किती लॉंग टर्मच्या राजकारणाचा विचार करतंय हे लक्षात येतं. अशा परिस्थितीत भाजपच्या स्पीडला मॅच करायला एकनाथ शिंदेंनी सुद्धा 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये नुकतीच संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे. थोडक्यात शिंदे देखील तयारीला लागलेले आहेत. पण आपण एकटे असू तर भाजप भाव देणार नाही याची कल्पना शिंदेंना आहे. अशा परिस्थितीत जिथे जिथे शिंदे कमी आहे तिथे अजितदादांची राष्ट्रवादी त्यांच्या साथीला धावून येऊ शकते. थोडक्यात काय तर कोकणामध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेत वितुष्ट असलं तरी ते संपून भाजपला तिथे वाढून न देणं, पश्चिम महाराष्ट्रात दादांच्या राष्ट्रवादीच्या साथीने आपला दावा भक्कम करणं, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपचा वारू रोखण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करणं आणि मुंबईत सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण करणं अशी रणनीती शिंदे अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत आखू शकतात. दुसरीकडे विलीनीकरणाच्या चर्चा आता थांबलेल्या असताना कुठेतरी मराठा नेत्यांचे वर्चस्व असणारी दादांची राष्ट्रवादी ओबीसी नेत्यांच्या वळचणीला गेलेली अशी टीका होती. अशावेळी मराठा आयडेंटिटी असलेले एकनाथ शिंदे दादांच्या राष्ट्रवादीला पुन्हा मराठा राजकारणाचं व्हॅलिडेशन मिळवून देऊ शकतात. या सगळ्यामध्ये दादा गेल्यापासून आपल्याला कोणी वाली नाही अशी अवस्था राष्ट्रवादीतल्या नेत्यांची झालेली आहे. अशावेळी सातारा जिल्हा परिषदेत ज्याप्रमाणे भाजपसोबतच्या राड्यात अजितदादांच्या पक्षातले मंत्री मकरंद दादा पाटील यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे भक्कमपणे उभे राहिले आणि दादा नसले तरी मी सोबत आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते गरजेचे आहे. त्यामुळे जरी आपण भाजपसोबत महायुतीत असलो तरी भाजप आपल्याला केव्हाही संपवू शकते. भाजप आपल्यातील माणसं फोडू शकते याची जाणीव शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला आहे. अशा परिस्थितीत एकमेकांना साथ देत भाजपशी भविष्यकाळात दोन हात करण्यासाठी एकनाथ शिंदे आतापासूनच राष्ट्रवादीला जोडून घेतायत असं म्हणता येतं. आता शिंदेंची तिरकी चाल जी आहे त्याचं तिसरं कारण दिसतं ते म्हणजे भाजप समोर बार्गेनिंग वाढवणं. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगर होणार, शिंदेंचं महायुतीतलं महत्त्व वाढणार अशा चर्चा मीडियामध्ये जोरदार चालू झाल्या होत्या. पण त्यानंतर नाशिकच्या अशोक खराताचं प्रकरण बाहेर आलं आणि या सगळ्या चर्चा बॅकफूटवर पडत शिंदेंचं खराब कनेक्शन चर्चेत आलं. शिंदे डॅमेज झाले आणि दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात उद्धव ठाकरेंचं केलेलं कौतुक, ठाकरेंसोबत बंधारा झालेली चर्चा आणि आदित्य ठाकरेंचं थेट मोहित कंबोजच्या बर्थडे पार्टीला जाणं अशा घटनांनी भाजप आणि ठाकरे जवळ येत आहेत हे स्पष्ट झालं. पण या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदेंची वाढती बार्गेनिंग पॉवर कमी करायला आणि त्यांच्यावरती वचक ठेवायला देवेंद्र फडणवीसचे डाव तरच पक्षही टिकवता येईल. त्यातल्या त्यात मध्यामध्ये गणेश नाईक सातत्याने शिंदेंना धारेवर धरत असतात. भाजपमध्ये विलीन महायुतीत असताना देखील एकनाथ शिंदेंवर कंट्रोल कसा ठेवता येईल यासाठीची भाजपची सतत धडपड चालू असते. अशावेळी शिंदेंना अजितदादांच्या राष्ट्रवादीची देखील साथ मिळाली तर अर्थातच भाजपवरचा दबाव वाढवण्यासाठी शिंदेंना त्याचा फायदा होऊ शकतो. अजित पवार हयात होते तोपर्यंत ते फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जायचे. दादांना सोबत घेऊन शिंदेंवरती कंट्रोल ठेवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न असायचा. पण आता दादा नसताना दादांच्या पक्षात
पक्षातल्या तर नेत्यांना आपोआप जवळ सुप्रिया करण्यासाठी सुळे, शिंदे जयंत प्रयत्न पाटील, करतायत. रोहित पवार शिंदेंवर यांच्या वचक हाती ठेवण्यासाठी सत्तेची सूत्रे फडणवीसांनी येतात. दादांना या जवळ केलं. फॅक्टरमध्ये सुनेत्रा आता तेच पवारांना शिंदे आपलं फडणवीसांवर वचक उपमुख्यमंत्रीपद ठेवण्यासाठी टिकवणं दादांच्या सुद्धा राष्ट्रवादीला मुश्किलीचं जवळ ठरू शकतं. करतायत असं चित्र त्यातही दिसतंय. अजित पवार अर्थात गटाचे दादांची नेते पुन्हा राष्ट्रवादी जयंत याला कितीचा पाटलांसोबत पाठिंबा जुळून देते, घेऊ शकतात यावरती आणि शिंदेंची पक्ष म्हणून राजकीय गणितं संपूर्ण ठरतील. नेतृत्व गमावण्याची थोडक्यात काय वेळ तर सुनेत्रा पवारांचं पवारांवर येऊ सुनेत्रा शकते. पवारांसाठी बारामतीत दुसरं येणं महत्त्वाचं कारण हे म्हणजे वरवर दिसतं तेवढं सुनेत्रा सरळ पवारांच्या नाहीये. लिमिटेड त्यामागे राजकीय भविष्यकाळातली महत्त्वाकांक्षा. भाजप विरोधातली सुनेत्रा राजकीय पवारांच्या गणितं राजकीय लपलेली आहेत हे महत्त्वाकांक्षा मात्र नक्की. एकनाथ शिंदेंप्रमाणे बाकी या सगळ्या टोकाच्या नाहीये. राजकारणाबद्दल त्या तुम्हाला काय भाजपच्या वाटतं? पूरक आहेत. तुमची मतं आणि आणि अशा वेळी प्रतिक्रिया आपलं कमेंट किमान बॉक्समध्ये लिहून राजकीय नक्की वर्चस्व कळवा. टिकवून आणि ठेवायचं अशाच असेल राजकीय तर घडामोडी आहे असा पाहण्यासाठी गट भाजपमध्ये आपल्या विलीन चॅनलला करून सबस्क्राईब नक्कीच भाजपकडनं करा. लाभ मिळवून घेण्याची सोय त्यांचे अस्तित्व कायम ठेवणारी दिसतीये. अन्यथा पक्षाचे निम्मे तुकडे शरद पवार गटात आणि निम्मे तुकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाऊ शकतात याची जाणीव सुनेत्रा पवारांना आहे. अर्थात हे सगळे फॅक्टर मान्य केले तर मात्र सुनेत्रा पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या दिशेनं पावलं टाकतील असं म्हणता येतं. बाकी या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बोला मंडळी न्यूज या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.